नमस्कार, जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता आपण आलो आहोत कौस्तुभ गोखले, ज्यांनी गेली 20 ते 25 वर्ष कल्याण डोंबिवलीतल्या अनाधिकृत बांधकाम बाबत अनेक वेळेला राज्य सरकार, कल्याण डोंबिवली महापालिकेचे तेव्हाचे आयुक्त, तत्कालीन मुख्यमंत्री, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्यापर्यंत तक्रारी केलेल्या होत्या. गोखले साहेब, पहिला प्रश्न, आता तुम्ही बघितले किती मोठ्या प्रमाणावरती डोंबिवलीमध्ये गदारोळ झालेला आहे. आता उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्यानंतर एक वादळ असं उठलेलं आहे की नुसत्या नागरिकांवर कारवाई करू नका, तर हे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा, म्हणजे रेराचे अधिकारी म्हणा किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणा किंवा जे पतसंस्था आहेत ज्यांनी फायनान्स दिलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा बडगा उगारला जावा, अशा एक प्रकारचं वातावरण आहे. तर त्याबद्दल आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं की तुम्ही याच्यामध्ये तुमची प्रतिक्रिया काय? कोणी मागणी केली आहे यांच्यावर कारवाई करा म्हणून? हे सर्वसामान्यांचंच मत आहे. सर्वसामान्यांचं मत नाही हो, सर्वसामान्य हे शहर मृतांचं आहे. याच्यात जिवंत लोक आहेत की नाही याच्याबद्दल मी साशंक आहे. त्यामुळे ही मागणी कोणी राजकीय लोकांनी केली आहे का? सध्या तरी राजकीय लोक अगदी वरपासनं सुद्धा आहेत, ते लोक ह्या लोकांबाबत ब्र पण काढत नाहीयेत. परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की सर्व पालिका भ्रष्ट अधिकारी यांच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे. अहो, नुसती पालिका भ्रष्ट नाही आहे, अख्खं राजकीय पाठबळाशिवाय 1,70,000 बांधकामं अस्तित्वात येऊ शकत नाही. हे जे अरण्य रुदन चाललंय आहे राजकीय लोकांचं, ही सगळी साठमारी आहे, दुसरं काही नाही आहे. यांचा पूर्ण सहभाग आहे याच्यामध्ये. मला आश्चर्य वाटत नाही हे आता रडायला उठले. मला तसं वाटलं होतं 4 वर्षापूर्वी रडायला उठलेले, फार उशिरा रडायला उठले. एकमेकांनी त्याचं श्रेय खाऊ नये, आपला पण सहभाग असावा. आपण तेव्हा घेतला होता तेव्हा, आता पण हवा. त्या लोकांना दाखवलं पाहिजे, नाही नाही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अहो, हा सगळा भ्रमनिरास आहे हो, दुसरं काही नाही. म्हणजे जे आता या स्थानिक लोकप्रतिनिधींचा ह्याच्यामध्ये प्रचंड सहभाग आहे असं तुमचा स्पष्ट आरोप आहे? स्पष्ट आरोप नाही, अरे सिद्धच होत आहे. मला सांगा, डोंबिवली कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आज आहे का? गेले 40 वर्ष हा प्रश्न आहे. ही नगरपालिका होती तेव्हापासून हा प्रश्न आहे, आज नव्याने नाही निर्माण झालेला हा प्रश्न. परंतु या अधिकाऱ्यांवरती कधीच कारवाई केली नाही. तुम्ही सुद्धा काही आता जो हा 65 इमारतींचा प्रकरण झाल्यानंतर मला वाटतं ईडी वगैरेची किंवा तुम्ही पूर्वी चौकशी केली होती का? मी ईडीला 2 पत्र दिलेली आहेत. पहिलं पत्र मी त्यांना 12/10/2021 ला दिलंय आणि दुसरं पत्र ईडीला 31/10/2022 ला दिलेलं आहे. 2 पत्र आहेत जी ईडीला कौस्तुभ गोखले यांनी दिलेली आहेत. हे 31/10/2022 ला तुम्ही दिलेलं आहे आणि एक 12/10/21 ला दिलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर कोणतेही आलं नाही मला. मला मात्र ईडीची एक नोटीसची कॉपी मिळाली की जी महापालिकेला पाठवली होती दिनांक 7/1/22 ची. 7/1/22. ओके. या पत्राचं पुढे काय झालं हे प्रशासनाने सांगावं, मी सांगण्यापेक्षा. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? यांनी सगळे 65 इमारतींचे डिटेल्स मागवले होते महापालिकेकडनं. ती त्यांनी प्रोव्हाइड केले की नाही केले, अच्छा, महापालिका प्रशासनाने. परंतु ईडीचं पत्र आहे, त्या पत्रात स्पष्ट म्हटलंय 65 इमारतींचा उल्लेख आहे. त्याच्याबद्दल जे काय डाटा डिटेल्स त्यांनी मागितले त्याचं क्रोनॉलॉजिकल लिस्ट दिलेली, त्यांनी काय काय हवं यांनी सप्लाय केले की नाही मला माहित नाही. तत्कालीन आयुक्तांनी करायला असावं असा माझा अंदाज आहे. पण मग त्याच्यानंतर ईडीने काहीही याबाबत? नाही, ईडीला मी सगळं पाठवलं होतं की हा जो काही करप्शनचा रेशो आहे इतका हाय लेवलचा आहे की हे साध्या सुध्या माणसाचं काम नाही. हे चिल्लर चाल्लर भूमाफिया बिफिया काही नाही, ह्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये राजकीय गुंतवणूक आहे. आणि माझ्या मते हा पूर्ण 40,000 कोटीचा गैरव्यवहार आहे गेल्या 40 वर्षात झालेला. अच्छा, इतका मोठा व्यापक आहे. अहो, यांच्याकडे पैसे येतात कुठून? दहीहंडी, नवरात्र, गणेशोत्सव, हे पैसे काही कोणता पक्ष सप्लाय करतो का यांना? नाही. मग हे पैसे येतात कुठून हा मोठा प्रश्न आहे ना. हळदी कुंकू समारंभ, अहो एक जो नगरसेवक स्लीपरवर येतो निवडून आल्यानंतर, तो निवृत्त होताना एसी कार मधून घरी जातो, याच्यावरून तुम्ही कल्पना करा. अहो, या लोकांना काय रोज उठून सांगायचं मी डोंबिवली कल्याण मधल्या? यांच्यात उठावच नाही, कारण मृत लोक आहेत. यांना फक्त 7/12 आणि 5/22 या 2च गोष्टी माहितीये. डॉमेट्री म्हणतो आपण याला, उतरायचं ठिकाण.
मुंबईवरून आलं की उतरायचं, रात्री झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत आपल्या मुंबईला रवाना व्हायचं. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत या लोक शहराचा काहीतरी विचार करत असतील. अनेक बांधकामं जी आहेत आता बांधकामं आरक्षणांच्या जागांवर आहेत, जे आता 65 इमारतींबद्दल जो गदारोळ चालू आहे त्याच्याबद्दलच आहे. तर ह्याच्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुद्धा असं स्टेटमेंट दिलंय की आम्ही याचा फेरविचार वगैरे करू. हे राजकीय आहे सगळं. काय फेरविचार करणार आहे? आरक्षित जमिनीवरची बांधकामं नियमानुकूल करणार आहात? अहो, या महापालिकेचा डीपी मंजूर बनवला 96 मध्ये, तो संपुष्टात आला 2016 मध्ये. जी काही 1210 आरक्षणं होती त्याच्यातली 90% आरक्षणं बाधित आहेत. आणि हा जो 27 गावाचा परिसर आहे हा 2015 साली आपल्याकडे आला आहे. ज्यावेळेस तो आला तेव्हा तत्कालीन आयुक्त रवींद्रन यांनी असं जाहीर केलं होतं नोटीसमध्ये की आम्ही टोटल 79,465 मिळकती आहेत या भागामध्ये, यांचं आम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही. त्यामुळे इथे लोकांनी खरेदी विक्री सदनिकांची करू नये असं स्पष्ट महापालिकेने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरही जर लोकांनी न विचारता खरेदी विक्री केली असेल तर जबाबदार प्रशासन कसं राहील? परंतु लोकांनी आता रेराची सुद्धा एक प्रकारे फसवणूक आहे का? रेरा सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे? अहो, कोणाला निंदू नये, कोणाला बंधू नये, सगळे सहभागी आहेत. कसली SIT चौकशी? काय SIT चौकशी केली? अहो, अग्यार कमिशनने सगळी चौकशी करून तो अहवाल मंजूर केला मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात. त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. आज पर्यंत कारवाई नाही. पुढे काय सांगायचं आता या लोकांना? काय होतं त्या अग्यार ह्याच्यामध्ये? अग्यार कमिशन मध्ये असं होतं की त्यावेळेस आम्ही जी 25 मे 2007 पर्यंत एकूण 67,920 मिळकती या अनधिकृत ठरल्या होत्या. त्यांची DPL प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यावर कारवाई करायची होती. 72 अधिकारी महापालिकेचे आणि 11 IAS ऑफिसर शासनाचे असे जबाबदार धरण्यात आले. त्याच्यापैकी एकावरही कारवाई आज तारखेपर्यंत झालेली नाही. अहो, खरं सांगू का, या वार्ड ऑफिसरला उलटे टांगून मारले ना तर सर्व प्रकार कळून येईल की कोण कोण सहभागी होतं, कोणाकोणाचे फोन आले, कोणती कोणती बांधकामं पाडायला मज्जाव केला, सगळं कळेल. मी तर उलट्यानं पत्र पाठवलं होतं की राजकीय हस्तक्षेप किती, तर हे तर मिंदेच आहे. तो यांनी उत्तर पाठवलं, आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता. मग आता यांना ठोकायला पाहिजे पहिल्यांदा, तेव्हाच कळेल खरं काय ते. म्हणजे वॉर्ड ऑफिसर हा मुख्य जबाबदार आहे त्याच्यामध्ये. त्याच्याच थ्रू सगळं काय होतं. ते जे तत्कालीन 25 मे 2007 नंतर ते जेवढे वॉर्ड ऑफिसर आहेत त्या सगळ्यांना चौकशीमध्ये घेतलं पाहिजे. सगळा खरा प्रकार येईल उलगडकीस. आणि यांना सरळ अटक करून पोलीस रिमांडवर घ्यायचं. आणि ते पोलीस इथले नकोच, ते पोलीस परप्रांतातून मागवावे चौकशीसाठी. कारण महाराष्ट्र पोलीसवर आता माझा विश्वास उरलेला नाही. एवढं करप्शन होतं, एवढं होतं, कोणी हालचाल करत नाही. म्हणजे याला बनायचं काय? मृत शहर म्हटलं तरच होईल ना, बाकी काय नाही दुसरं. या 65 इमारती व्यतिरिक्त मी एकूण 87 प्रकरणं अशीच बनावट व खोटी कागदपत्रांची महापालिका प्रशासनाला जमा केलेली आहे. परंतु त्याच्यावर आजपर्यंत कारवाई नाही. अनधिकृत बांधकाम म्हणतं नगररचना करेल, नगररचना म्हणतं अनधिकृत बांधकाम करेल. ती यादी पण मी तुम्हाला दाखवतो. ती यादी घ्यावी आणि यांचं व्हेरिफिकेशन करावं. याच्यात रेरा रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही याचा प्रत्येकाने बघावं त्याच्यामध्ये. पण मग महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही का? तुम्ही जी प्रकरण महापालिकेने किती कालावधी मधली आहे ती? ही झाली 1.5-2 वर्ष झाल्या मी या पत्रव्यवहार चालू केलेला आहे या 87 प्रकरणामध्ये. नेमक्या कोणत्या एरियातल्या त्या? या जवळपास 80% 27 गावातल्या आहेत आणि काही या भागातल्या आहेत. मग महापालिकेकडनं काय उत्तर आलं? महापालिकेकडनं काही उत्तर नाही. अनधिकृत बांधकाम म्हणतं नगररचना करेल. आणि खरं पाहिजे असं नगररचना विभागाने ही कागदपत्र बोगस त्यांचीच आहेत, त्यांनीच व्हेरिफिकेशन करून गुन्हे दाखल केले पाहिजे. परंतु ते टाळाटाळ करतात. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधिमंडळात उत्तर दिलं होतं की अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी जबाबदार नाहीत. याच्यापेक्षा तो मोठा विनोद काय हवा? म्हणजे जे तुम्ही म्हणालात की राजकीय वरद असतात या लोकांच्या मागे आहे, हे सिद्धच होतं ना साहेब, हे सिद्धच होतं. त्यांनी भर विधिमंडळात स्टेटमेंट दिलेले, याच्यावरून घ्या, त्याचं लेखी उत्तर आहे दिलेलं. काय लेखी उत्तर दिलं? लेखी उत्तरामध्ये असं म्हटलं की महापालिका अधिकारी अनधिकृत बांधकामाबाबत जबाबदार नाही. मग कोण आहे जबाबदार? मग राजकीय लोकच आहेत ना जबाबदार. हा, त्याचा अर्थ तेच होतो ना की महापालिका अधिकारी नाही तर राजकीय जबाबदार आहेत.
उच्च न्यायालयाने एकतर हे लोकांचं काही म्हणणंच ऐकून घेतलं नाही. उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते त्यांनी असं स्पष्ट मत नोंदवलं की तुम्ही जबाबदार आहात, स्वस्त घरांचा लोभ आहे तुम्हाला म्हणून तुम्ही घरं घेतली. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये असं माझं मत, आमचं असं मत आहे की जर ते दोषी आहेत तर त्याच्याबरोबर न्यायालयाने ह्या गुन्हेगारांना एक प्रकारे अभय दिल्यासारखं झालं नाही का? हो, शेवटी न्यायालयासमोर गुन्हेगार तुम्ही प्रोड्यूस करायचा आहे, म्हणजे सरकारी पक्षाने. तो जर प्रोड्यूसच झाला नाही तर न्यायालय कोणाला दंडित करणार आहे? आणि या लोकांचा दोषबीष नाही ना, हे सगळं चुकीचं. हो, लग्न करताना ना बाप दारोडा नाही ना, फायनान्शियल कंडिशन उत्पन्न आहे, हे किती वेळा किती ठिकाणी चौकशी करतो त्या फॅमिलीची. तुम्ही कधी महापालिकेत जाऊन चौकशी केली का की हे बांधकाम अधिकृत आहे का, मी विकत घेऊ का? तुम्हाला तर जाहीर नोटीसची कल्पना होती, बाहेर लावली होती जाहीर नोटीस महापालिकेने की इथे खरेदी विक्री करू नका. मग तुम्ही काय केली खरेदी विक्री? पण ते असं म्हणतात अशी कोणती नोटीस महापालिकेने लावलेली नव्हती किंवा रेराचे पण आम्ही घेतलेले तर नोटिसा लावल्या होत्या असं तुमचं म्हणणं आहे? जाहीर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती 15 जून 2015ला. जेव्हा 1 जून 2015ला जेव्हा 27 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट केली, त्याच वेळेस जाहीर सर्व वर्तमानपत्रात तत्कालीन आयुक्त रवींद्रन यांनी नोटीस केली होती की 79,465 मिळकती या 27 गावात आहेत. याच्यात त्याची आम्ही व्हेरिफिकेशन केलेले नाही, या लिगल की इलिगल, त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याशिवाय इथे कुठलीही खरेदी विक्री करू नये असं जाहीर केलं. अहो, जे मला माहिती आहे, जे पेपर वाचतात त्यांना वाचतात ना लोकलमध्ये पेपर, मग कसं नाही माहित म्हणतात? पण तुम्ही म्हणताय 27 गावांमधलं अनधिकृत आहे असं जाहीर केलं होतं, परंतु आता काही जे आता मी टुलिप सोसायटीत गेलो किंवा कोपर स्टेशनच्या इथे गेलो तिथं 27 गावात नाहीयेत. हा, मग त्याच्याबद्दल लोक यांनी जर 65,920 इमारतींचं व्हेरिफिकेशन केले नाही तर पुढच्या इमारतीचं करतायत कशाला? आज 1,70,000 मिळकती झाल्या आहेत, हे पॉलिटिकल लोकांना माहिती आहे का? माहिती आहे. अहो, शेवटी उत्पन्नाची बाब आहे. माझ्यापेक्षा बारीक आकडेवारी त्यांना माहित असेल, मी एखाद वेळेस चुकत असेल एखाद मिळकत. पॉलिटिकल लोक अजिबात चुकणार नाही. रजिस्ट्रेशनचं तुम्ही म्हणता, रजिस्ट्रेशनची सुद्धा तक्रार केली, त्याच्यातले 2 अधिकारी देखील पकडले गेले, त्यांच्यावरही कारवाई झाली. मग हे सगळं एकाच माणसाने करायचं का? हा मेन प्रश्न आहे. मला लिमिटेशन पडतात, मी एकटाच आहे. दुःख या गोष्टीच वाटतं की या गावामध्ये उठाव नाही, हे मृत शहर झालेलं आहे पूर्ण. उठावच नाही या गावामध्ये. कोणालाही असं वाटत नाही की गावाविषयी आत्मीयता नाही. कसले सुशिक्षित? हे फक्त शिक्षित आहेत, सुशिक्षित नाहीत. लिहिता वाचता येतं म्हणून यांना शिक्षित म्हणायचे, बाकी सुशिक्षितपणाचा अंशही मला या लोकांमध्ये दिसत नाही. परंतु तुम्ही म्हणताय लोकांनी उठाव करावा, परंतु हे जे धनदांडगे आणि बिल्डर लोक आहेत, सामान्य माणसं कोणत्या याच्यावरती उठाव करणार? कशावर उठाव करणार? म्हणजे एरवी उठाव होत नाही का? 1857चा उठाव का एकटा पेशव्यांनी आणि लक्ष्मीबाईंनी केला होता का? लोकांनी मदत केली होती. लोकांनी मदत करायला हवी, कारण शेवटी तुम्हाला आज काय फॅसिलिटेड आहे? अधिकृत मिळकती आम्ही राहून आम्हालाच नोटिसा पाठवायला पाहिजे की आम्ही नालायक आहोत, अधिकृत मिळकतीत राहतो, गावाच्या बाहेर व्हा, अशी वेळ आली. आता आम्हाला काय फॅसिलिटी आहे? गार्डन नाही, मैदान नाही, नाट्यगृह नाही, बस स्टॉप नाही, काहीच नाही. हो, अरुंद रस्ते आहेत आणि बांधकाम पाडू देत नाहीत. वॉर्ड ऑफिसरला विचारा ना खाजगी इतका. अरे मला एक सांगा, किती वॉर्ड ऑफिसरच्या निलंबनाचे प्रस्ताव पडलेले आहेत आयुक्तांकडे आणि किती वॉर्ड ऑफिसना आयुक्तांनी निलंबित केले? किती नगरसेवकांचे 10-1 प्रस्ताव पडलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही झालेली आहे. मी तर देईलच आकडेवारी वेळ प्रसंगी. आता तुम्ही सांगा, त्या आयुक्तांना विचारा किती प्रस्ताव पडलेत. माझ्यामध्ये 30-35 प्रस्ताव आहेत नगरसेवकांचे आणि अधिकाऱ्यांचे पण निलंबनाचे प्रस्ताव पडले जे आयुक्तांनी स्वीकारलेले नाहीयेत. का नाही स्वीकारत आयुक्त? कोणाचा दबाव आहे आयुक्तांवर? म्हणजे याला थोडक्यात आयुक्त सुद्धा तेव्हाचे जे आयुक्त आले, आयुक्त 2007 पासून आजच्या पर्यंत सर्व जबाबदार आहेत. हे पण कारवाईस पात्र आहेत सगळे आयुक्त. म्हणजे जर आयुक्तांनी कडक भूमिका घेतली असती तर कदाचित या शहरामध्ये. पण मग आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत आता शेवटचा प्रश्न विचारतो की या संपूर्ण याच्यात असा कोणता चांगला अधिकारी तुम्हाला आयुक्त वाटला? की मला 1993 पासून म्हणजे मदान, चंद्रशेखर, श्रीकांत सिंह आणि वेलार असू, हे 4च आयुक्त असल्यासारखे वाटले. त्यांना भेटताना असं वाटलं की आपण खरोखर आयुक्तांना भेटतोय. बाकी तर मिंदे हो, फोन आला तर खुर्चीत उभे राहणारे लोक आहेत. प्रत्यक्ष सोडा, प्रत्यक्ष काय पायाला लोळण घेत असतील त्या पॉलिटिकल लोकांच्या मला माहित नाही, पण तू माझ्यासमोर फोन आल्यानंतर खुर्चीत उभे राहिलेले आयुक्त मी बघितलेलं आहे. ते राजकीय लोक येऊ देत नाही हो चांगला अधिकारी इथे, असं आहे.
यांना मिळमिळतेच अधिकार पाहिजे. त्यांच्या फोनवर उठून उभा राहील, धावेल, अधिकाऱ्यांना ओरडेल, असाच पाहिजे यांना. तर सर्व प्रेक्षकांनी आता कौस्तुभ गोखले यांची एक परखड मतं या अनधिकृत बांधकामांविषयी आणि त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते त्यांनी वाहिनी आपल्याशी बोलताना शेअर केलेले आहेत. तर आता नागरिकांनी ठरवायचंय, त्यांची जी मागणी आहे की उठाव करा, ते डोंबिवलीकर उठाव करतील का? आता हा प्रश्न जो ऐरणीवर आलाय आणि अनधिकृत बांधकामांबाबत जे भोग डोंबिवलीकर जे अधिकृत इमारतींमध्ये राहतात, ज्यांना फॅसिलिटीचा हक्क आहे, ते आता आवाज उठवणार का? हा आता प्रमुख प्रश्न निर्माण झालेला आहे.